आपल्या हिंगोली जिल्ह्यात पहा मी सांग का आमदार आणि खासदार लाजत नाही। इलाज गुंडेवर कोण्या पक्ष येऊ द्या ते मादर शोधत निघालाय त्या हिंगोली जिल्ह्यातल्या खासदारचं आमदारचं मला सांगूत नका अजिबात नाही त्याने सगळे विमे खाल्ले नाही तर मग ते संतोष मांगम ते सरकार जे करायली ते आपलाच पैसा लुटायली आणि आपल्यालाच वाटायली तर एकाचं करायचं तर अशा मायला शिडी लावायची त्याचे कामच आहे ते चिलरी ना झाली लोकांकडे 50,000 सोयाबीनला देतो ते मला सोयाबीन झालं नाही सकाळपासून जेवण नाही केलं काय नाही नुसतं आश्वासन आज येतो सोयाबीनला देतो आमचे म्हटल्याची येईल आम्ही कधी माणूस येत आहे आश्वासन राजू भैयानं जेवढे कामं केले तेवढे कोणच कामं केले नाही आतापर्यंतच्या आमदारानं सगळे लोक म्हणाले पंकजान दानवे पडत नाही तसं सांगतात पब्लिक हाय ठरवत तसा विषय नाही चांगले रस्त्याचा खराबा केला एवढाला पाणी व्हायले टोंगळ्या एवढा वयोवृद्ध माणसांना आम्हाला याच्यामध्ये काखामध्ये न्यावं लागले अतिवृष्टीमधून आमचा हिंगोली जिल्हा वगळण्यात आला सगळ्यात जास्त पूरस्थिती हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याचे नाव बीड चंद्रपूर रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे हिंगोली जिल्ह्यात काय पाणी आणून सोडलं होतं कोणी काय झालाच होता अतिवृष्टी राजू भाई ने कामा करे आश्वासन के कामा करे उन्होंने और बाकी के जो काम रहे वाले है वो अब हम करेंगे अब जो भी आप समझो ये मतदान जो आएगा ना तो अब हम काम करके बताएंगे। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आपण आहोत वसमत विधानसभा मतदारसंघात वसमतचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजू भैया नवघरे। राजू भैया नवघरे यांचे 5 वर्ष पूर्ण झाले। राजू भैयांनी मागील 5 वर्षात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत यातच आपण आढावा इथल्या मतदारांशी घेणार आहोत। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ। स्थानिक आमदार राजू भैया नवघरे यांचे 5 वर्ष पूर्ण झाले त्यांनी मतदारसंघात कामं केलीत का नाही? यांना काय बी नाही केले। शेतकरीची बिकट परिस्थिती आहे एकरी 3 क्विंटल सोयाबीन व्हायला 3,500-4 हजार रुपयाला लूटमार चालू आहे जवळा बाजार समितीमध्ये हर माल काय बी नाही झाला 4,000 रुपये कापायला घ्यायले बाया 340 रुपये पोत्याला घ्याले 1 क्विंटल काढायला 1,500-1,200 रुपये ट्रॅक्टरला घ्याले भाडा 2012ला 50,000 रुपये घेतले होते मी असे आपले इंडिया बँकेकडून त्याचे 1,46,000 रुपये झाले माझ्याकडे हा व्याज पुरा टोटल ते माफी झाली नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा बी नाही झाली आणि देवेंद्र फडणवीस होता तेव्हा बी नाही झाली। मी वारंवार जातो कर्जा बी नाही काय बी नाही परेशान आहे। ते 105 रुपये तेल होता 140 झाला गोड तेल हेच पैसे आपल्यालाच घ्याले। एक घराला पैसे 1,00,000 रुपये होतात 5 वर्षात एका घराचा मी टोटल काढला गोड तेलाचा फक्त एक घराचा 5 वर्षात 1,00,000 रुपये जातात सरकारला। हे 3,000 रुपये काय कामाची त्यांची? मोना किसन मुंजाजी राखुंडी काय वाटतंय इथले जे स्थानिक आमदार राजू भैया त्यांनी कामं केली का मतदारसंघात? हा राजू भैया नवघरेंनी कामं केली का मतदारसंघात? ते ना का हा काय ते आमचे ते देवाला वटा देतो म्हणले दिला नाही ते असं आहे का? हा आश्वासन दिलं ना आश्वासन दिलं आश्वासन दिलं ना असं आहे का? वोटा देता म्हणून आश्वासन दिले काय बोलले सर? आश्वासन दिए ना आमदार राजू भैया ने आश्वासन दिए कि भाई वोटा देंगे बोल के तो बनाएंगे ना आश्वासन देने का काम रहता है। हाँ उन्होंने चले गए आश्वासन दिए ना तुम्हाला पाणी पाण्याची वेळ आली का आता? कसं पडत नाही पा कसं पडत नाही मटणाची चिलरी ना झाली लोकांकडे 50,000 सोयाबीनला देतो ते मला सोयाबीन झालं नाही आम्ही का आता मी व्याजाने हिंडू लागला बाळू भाऊला याला त्याला फाईल करायला लावली आणि मी व्याजाने पैसे काढायसाठी मी इथं हिंडालो सकाळपासून जेवण नाही केलं काय नाही नुसतं आश्वासन आज येतो सोयाबीनला देतो आमचे म्हटल्याची येईल आम्ही कधी माणूस येत आहे आश्वासन आश्वासन नुसतं आज देतो उद्या देतो सोयाबीनला देतो हसून बोला पैसे कुठून भेटणार? अभी हमारे जो है तो पैसे हमारे अपने सोयाबीन पे देते बोले मगर लोगों को शेतकरी को सोयाबीन भी नहीं हुआ बरोबर म्हणजे उधार मदन ये बोले तो लिख जाते ना तो उधार जे नेता तो सोयाबीन और देता 1,000-2,000 ये तो अभी सोयाबीन इतना फेल होगा लोगों को 25,000 खर्चा आ रहा तो 15,000 का सोयाबीन हो रहा ऐसा वो हिसाब से अभी लोग परेशान है मगर अभी जो आएगा वो डिसाइड देगा। राजू भाई काम केली का मतदारसंघात? राजू भाई ने कामा करे आश्वासन के कामा करे उन्होंने और बाकी के जो काम रहे वाले है वो अब हम करेंगे अब जो भी आप समझो ये मतदान जो आएगा ना तो अब हम काम करके बताएंगे। असं आहे का? हाँ, करून दाखवणार का? हम काम करके बताएंगे कि किसको लाना है किसको गिराना है ये हम करके बताएंगे। असं आहे का? ऐसा है काय म्हणाले सर कामं केली राजू भाई खरं आहे का? खरी गोष्ट आहे। असं आहे का?
तुम्हाला काय आता वाटतं? मी पुरदलचा आहे. हा हा जवळा बाजार ते वसमतला मधला रस्ता आहे साहेब, 20-25 किलोमीटरचा आहे. आजपर्यंत मी पहिले 80 कोटी रुपये काहीतरी आले होते. 80 कोटी रुपये कुठे गेले? आता ते पेपरला देशोन्नतीचे एक कात्रण आहे माझ्याकडे, कधी बी देतो कोणाला, मीडियाला वाला द्या का कोणाला द्यायचं तर मी देतो. ते 80 कोटी रुपये जवळा बाजार ते बदला रस्ता केला. भैया आमदार होते, अशोक चव्हाण बांधकाम मंत्री होते. त्यावेळी कोविडचा काळ आला, कोविडच्या काळामध्ये ते पैसे यायनं उचलून खाल्ले. अशोक चव्हाणांना तुमच्या गावाचा रस्ता खाल्ला यांनी? गावातलाच नाही, जवळा बाजार ते वसमतला जे मधला रस्ता आहे ते 80 कोटी रुपयाचा होता, 25 किलोमीटरचा होता. ओके. ते रस्ता खाल्ला. पुरजळला शादीखाना देतो म्हणले, शादीखान्याचं नुसतं उद्घाटन करून गेले आणि आज बी काही नाही. आणि पुरजळला कोणताच विकास झाले म्हणजे 1-2 दिले, बालाजी मंदिराला काही पैसे दिले, काहीतरी त्याचं काम झालेलं आहे काही, पण ते बी आता पाहू आता. पण नवगरे साहेबांच्या विरोधात आहे. आणि एक गोष्ट सांगतो, महाविकास आघाडीकडून जे बी उमेदवार राहील वसमत विधानसभा मतदारसंघात, मग ते मुनीर पाटील साहेब असो का दांडेगावकर साहेब असो. चहा कसा आहे? नंबर 1 नंबर आहे का चहा? हो. किती रुपयाला झाला चहा? 5ला चहा पाचला का इथं? 7ला आहे. अहो, चहा पिण्याला प्राईम मिनिस्टर झाला, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, आपल्याला काय व्हायचं का नाही? आपल्याला काहीच नाही सध्या, आहे तर ते बरी काय वाटतं शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? बेकट आहे. असं आहे का? काय वाटलं इथले आमदार राजू भैया यांनी कामं केली मतदारसंघात? हो केले ना. केली का? हो, काही एखादं काम सांगू शकता का? म्हणजे सार्वजनिक काम, रोडचे काम केले. असं आहे का? कुठं सभागृह पाहिजे असलं सभागृह दिले. असं आहे का? हो. काय सर काय नाव आपलं? सिद्धार्थ सखाराम सरोदे. काय वाटलं राजू भैयांनी काम केली मतदारसंघात? एकदम बढिया. एकदम बढिया. परत बाजी बनव राजू भैया. पब्लिक वर है डिसिजन होते. पब्लिक वर आहे का? हा, पब्लिक वर काय कामं केली का नाही मग? केले. आपलं माझं नाव विठ्ठल नारायण पटवे. काय वाटतंय इथले जे स्थानिक आमदार राजू भैया नवकर यांचे 5 वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात, त्यांनी कामं केली का नाही? राजू भैयानं मतदारसंघामध्ये कामं भरपूर केले, पण मराठा आणि मुस्लिम समाज, मराठा जे आरक्षण आहे, या आरक्षणामुळं मराठा समाज बीजेपीच्या सगळे विरोधात गेलेला आहे. मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाज, बौद्ध समाज हे एका साईडला गेलेले आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूकच वनवे झालेली. राजू भैयानं कामं भरपूर केली, कामाचं काहीच नाही, पण राजू भैयानं जे पक्षांतर केलं, अजितदादाच्या जे गटामध्ये गेल्यामुळं मराठा समाज तीव्र नाराज आहे बीजेपीवर. त्याच्यामुळं मराठा आणि मुस्लिम एका जागी झाले की निकालच लागायला आहे. हो, भरपूर कामं केले, मान्य करतो मी. आश्वासनची कामं करेल. आश्वासनची कामं केली म्हणाले. नाही, कामाचा या निवडणुकीत जेवढे बी कामं केलेले आहेत, काम करे. मी स्पष्ट सांगायलो, मी उपसरपंच आहे पुरजळचा. राजू भैयानं जेवढे कामं केले तेवढे कोणच कामं केले नाही आतापर्यंतच्या आमदारानं. परंतु ही निवडणूक एक, जसं मागच्या वेळेस राजू भैया येईल ही शक्यता नव्हती, पण राजू भैया अचानक लक्की लागल्यासारखं मागच्या वेळेस निवडून आले. कोणालाच वाटलं नव्हतं राजू भैया मागच्या वेळेस निवडून येतील, पण अचानक आखरीला जे काय सहकार्य झालं मोठ्या नेत्याचं द्यायला, त्याच्यामुळे राजू भैया मागच्या वेळेस आमदार झाले. परंतु यावेळेस राजू भैयानं एवढे कामं केले, मी राजू भैयाच्या फेवरेबल किंवा विरोधक म्हणून बोलणं, एकाही आमदारानं आतापर्यंत जेवढे या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार झाले, राजू भैया एवढे कामं कोणच केले नाहीत. ठीक आहे, आता लोकांच्या चर्चा आता की राजू भैयानं कामं आणले, पैसे खाल्ले. काही लोकांना पैसे खाल्ले, कामच नाही केले. त्या माणसानं कामं बी आणले, त्याला बेनिफिट बी झाला असेल, पण लोकांचे कामं झाले ना. कामं भेटले नाहीत माझ्यासारख्या सरपंचाला, उपसरपंचाला, पण त्या गावातल्या लोकांना काम झालं ना. माझ्या गावात 3.5 कोटी रुपयाचं काम झालंय, मंगल कार्यालय झालंय, तुमच्या मंदिराचं सभागृह झाले, गटू रोड झाले, अनेक मोठमोठाले कामं झाले. कामं मला नाही भेटले, मी उपसरपंच आहे, मला नाही भेटले, सरपंचाला नाही भेटले, पण त्या गावातल्या लोकाला गटू रोड झाले, त्या गावातल्या लोकाला निवडून येतं. राजू भैया निवडून येण्याचे चान्सेस कमी आहेत साहेब. त्याचं कारणच एक आहे, काय त्याचं कारणच एक मेजर आहे. मराठा आरक्षण असल्यामुळं मराठा आरक्षणाचा तीव्र विरोध मराठा समाजाचा आरक्षणाला बीजेपीला आहे. मराठा समाजच बीजेपीच्या सोबत नाही, मुस्लिम समाज नाही, एससी समाज नाही, फक्त ओबीसी समाज आहे थोड्या प्रमाणात. परंतु ते समाजामध्ये सुद्धा 50% हे मला वाटतं की दांडेगावकर साहेबाकडे. मामा इतके कामं केले तर ते कामाच्या जोरावर तर येतात ना.
इतके जो आता आश्वासनची कामं जे झाले इतके आता राजू भैयाने इतके कामं केले हा तर त्या दोरावर तर आता निवडून येतात मला सांगालो राजू भैया सारखा आमदार दुमार होणे नाही. कुठल्याच आमदारावर आमचा विश्वास नाही. आता फक्त जरांगे पाटील एक तर फॅक्टर चालेल फक्त आता येणाऱ्या विधानसभेमध्ये. कुठलाही आमदार खासदार झाला आता गेल्या वर्षीच्या रब्बीच्या पीक विम्याच्या संदर्भात पूर्ण 288 कोटी रुपये येणार होते ते बी गेले, खरीपचा बी गेला आणि कुठलाच विमा बी नाही. आता आता सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमधून आमचा हिंगोली जिल्हा वगळण्यात आला. सगळ्यात जास्त पूरस्थिती हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याचे नाव बीड, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. म्हणजे हिंगोली जिल्ह्यात काय पाणी आणून सोडलं होतं कोणी कोण काय झालाच होता अतिवृष्टी म्हणून बुजूनच झाल्यासारखा प्रकार आहे. हेतू पुरस्कार हिंगोली जिल्हा वगळला जातो. स्थानिक आता लोक दुसरे लोकप्रतिनिधी करणार कोण आता आमच्यासारखे शेतकरी येऊन थोडेच करणार. जे कोणी सत्तेवर तेच लोक करतील ना. जरांगे पाटलांनी आधी दिला होता की पाडा आणा नाही कोणला नाही. आता नाव घेऊन पाडा म्हणतील किंवा उमेदवार देतील तेच उमेदवार येतील. जे दिलं होतं केंद्रानं ते सुद्धा EWS वर गदा आणली ते सुद्धा रद्द करून टाकले. हे तर देणं लांब राहिलं. पण राजू भैयाच म्हणून नाही कुठला वैयक्तिक विरोध म्हणून नाही. आता फक्त जरांगे पाटील म्हणतील तो उमेदवार निवडून आणायचा. आता मागणार होण्यापेक्षा देणार व्हायचं सत्तेत बसून आणि आरक्षण घ्यायचं शेतीमालाला भाव घ्यायचं. त्यांनी कामं केली मतदारसंघात केले काही एखादं काम सांगू शकता का? नसते आमच्या आसोल्याला केली पांढर नसतेच काम स्मशानभूमीचं याचं त्याच परत निवडून येते. हो शिवाजी गणपतराव देशमुख. टेन्शन नाही घ्यायचं सर. हो टेन्शन काय घ्यायचं कोणाला. झालं आपलं आयुष्य संपलं आता संपलं. थोडंच राहिले आता. काय वाटते स्थानिक आमदार राजू भैया नवकरे यांचे 5 वर्ष पूर्ण झाले. अजाबाद नाही त्याने सगळे विमे खाल्ले. त्याचा विषयच करू नका. शेतकरी विमे खाल्ले नाही तर मग ते ना कोण संतोष मागण मग आतीत नाही कोणी काय करत एक हेच नाही भारी भरत चिलटच. असं आहे का? हाती मुंगीच भारी वस्तीच्या डॅशिंग पेशिंग काय नसते. असं आहे का? काम सगळे खड्डे हे का हिंगोलीत झाला कुठे. असं आहे का? आता आंबरवाडीला झाला सगळा वाशी आलाय रस्त्यानं. असं आहे का? जाऊन पाहा पुतळ्याच्या पुढी काम केली का नाही मग? काय काम केले फक्त दादागिरी मिशा. त्या मास्तरीला शिवा दे, लेकराची सत्यनाश, त्या हेल्परला शिवी दे, लोकांचे कनेक्शन तोडून टाक. असं आहे का? हे केलं काम तुमच्या माहितीच आहे का केले होतं. एकाचं करायचं 10च्या मायला शिडी लावायची त्याचे कामच आहे ते. भावकी कळत नाही त्याला. शेत धुरे फोडते ते लोकांचे. लोकांना काय सांगतो आपलं नीट कर की म्हणा त्याला. होय गुरेश आता काय भाजप शिंदे आता हा वनली वन जरांगे बोले तो जरांगे पाटील काय मग काय वाटतं यावेळेस आहे का ना जरांगे पाटीलच्या सोबत आहे. कोणी भी आतो जरांगे पाटलाला जरांगे पाटील बोले का वो छोका वो नवगाया नाही ना कुछ नाही तुतारी नाही ना फुतारी नाही वो बजा के. असं आहे का? शेतकऱ्याची वाट लावून टाकली या लोकांना. काय आपल्याला कर्जबाजारी होऊन गेले. कर्जे माफ व्हायला शेती मला 50,000 ते 1.5 लाख झाले तरी बी माफ होईना. हे सरकार आहे. आपल्याला काय नाही शेतीला भाव पाहिजे. आता 105 तर 140 झालं. तेल महिने के बाद गन्ना उठाने का खेत का ऐकून घ्या. दिवाळी झाल्यावरच मतदान झाला. आज की उद्या 200 रुपये किलो तेल नाही झाला तर आपलं नाव बदलून टाका. नाही 200 होणार मतदान घेऊन काय होते चांगलं येतं देऊच नाही हो. मतदान होतो चॉकलेट आहे. नंतर बाया मारतात नवऱ्याला यानं हेच केलं यायच्या नाचायला तर आमच्या बी नाही म्हणा मुंबईला नाचाय मायचा बसवायचा काय आहे ते. आधी शेतात काम करीत नाहीत. आता ते 150 मायला लावली शिडी आहे ना. खत महाग केले भी महाग केले. हा आणि 1,500 जाऊन कानकुड्या हे पडले त्याचा बाप देईल का उद्या कोण देईल. मग महिला मतदान करणार काय? 1 रुपया करीत नाहीत. मराठी मुसलमानाचं तर करीत नाही आणि SC बाकी करतात मग यायला. बाकी काय करतात? बाकीचा कोण द्यायला ते बी नाही करीत. मग काय वाटलं आम्हाला काय नवऱ्याच ऐकूनच बाई मतदान करणार का? तिथं थोडा शिनू नका. ईर दिल्या निमे खाल्ले यायनं सगळे कसं कंत्राट पद्धतीचे लोक गेले. हे काय म्हणतं इंजिनियर इतके द्या एवढे हे द्या बाकी आणि मग ते काम द्याली 4 लाखाची ईर 2-2.5 लाख. बायको स्वतः जाऊन मतदान करणार का नवरा म्हणून तेच मतदान करणार? ते करीतच नाही हो. नवरा म्हणजे घरात काय वादविवाद होऊन का फायसा देताल काय कोणाला काय राव. बायको कसं काय हे करील 10 ते एखाद्याची करील. सगळ्याच्याच करतात का काय 10 ते नाही. तुम्हाला असं वाटतंय का होईल म्हणून आता तुमचं झालं का नाही लग्न? नाही. आमदार निवडून आला की नाचायली डीजे पुढी इकडे येस तू मायबापाचे पैसे खर्चायले आणि त्याला काय कोण देईल पोरी देईल का? बरोबर. हा आणि ते आले की बसते कॅबिन मुंबईला. अरे नाचायले त्याच्या जीवावर डेअरिंग इकडे करायले 10 मै लोक झोडपी झाल मग आता यायला. आता या इलेक्शनला ये बरं म्हणालो किती पैसा होते. कोणता महाराज याचा कावडीवाल्याचे भांडणं करायचे हे धंदे आहेत त्याचे. पाडू शकत नाही असं आहे का? बांगर साहेबाला कोणीही पाडू शकत नाही.
काय म्हणले भांगर साहेबाला कोणी पाडू शकत नाही बांगर म्हणले. साहेबाला पाडू शकत पाडू नाही. शकत नाही त्याचं- कमीच खेळ नको मी त्याच्या नाही, संग. त्याचं कारण आहे साहेब बांगर साहेबाला न पाडण्याचं. त्याजवळ आहे, हा. बांगर साहेबाला पाडायचं तर सातवबाई, भिशे पाटील, तुमचा भिशे पाटील, सातवताई आणि तुमचा हे आपला मगर, मगर या तिघायनं एका जागी येऊन एकच उमेदवार देऊन एका उमेदवारासाठी तिघायनं काम करायला पाहिजे. तेव्हा बांगर साहेबाचं टफ होईल. बांगर साहेबाची कामच एवढी आहेत. सगळे लोक म्हणून लागले पंकजा दानवे पडत नाही तसं सांगतात पब्लिक हा ठरव तसा विषय नाही. आणि दुसरी गोष्ट आरक्षणाचा कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळे लोक सगळे पहा बांगर साहेबाचे काम किती आहेत आणि किती नाही ते विषय वेगळा राहिला. परंतु त्या मतदारसंघामध्ये कोणाला पाडण्यासाठी दुसरा उमेदवार तितका सक्षम लागल ना. अजित मगर राहते का नाही माग थोड्या याने गेले का अजित मगर येत नव्हते तर काय माग तुम्ही कसं म्हणायचं अजित मगर किती आता- मतदार 65,000 पडले मागच्या वेळेस. आहे ना त्या टपला माणूस का नाही का आपल्या हिंगोली जिल्ह्यात पहा मी सांग का आमदार आणि खासदार लाजत नाही इलाज गुंठेवर बसून कोण्या पक्षा येऊ द्या ते मादर शोधत निघालाय त्या हिंगोली जिल्ह्यातल्या खासदारचं आमदारचं मला सांगूत नका आणि मग अरे बाग एकनिष्ठ नाही त्या परभणी 10 वर्ष झाले ते बडू जातो काय करू का ना करू या निवडून याच म्हणाले ना बंडूबास निवडून येण्याचं कारणच एक झालं ना. जे मुस्लिम समाजानं कवा जिंदगीत नाही ज्या मुस्लिम समाजानं कवा जिंदगीत मतदान केलं नाही बंडूबासला ते महाविकास आघाडीमुळे त्या मुस्लिम समाजानं केलं मतदान. मुस्लिम आणि मराठा आलं की सगळं कॉम्बिनेशन बिघडून चाललंय ना. त्याच्यामुळे तिथं आरक्षणाचा फार काय हे नाही. कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000 हटकरत, 35,000 आदिवासी समाज आहे. त्या ठिकाणी माळी समाज 28,000 आहे. त्या ठिकाणी तुमचा मुस्लिम समाज 35 ते 40,000 आहे. आणि सगळ्यात मोठा हटकर समाजामध्ये जोपर्यंत हे पडणार नाही फळी पडणार नाही बांगर समाजापासून हटकर समाज जोपर्यंत दूर जाऊ शकत नाही तोपर्यंत बांगर साहेब पडणं अशक्य गोष्ट आहे. ओके काकाने बोलू लागले मध्ये मध्ये काय बोलू लागले काका तुम्ही काय नाही काय झालं एकच जरांगे पाटील म्हणतील की पूर्व दिशा असं आहे विषय का? काय नाही काय वाटतंय बघूच 6 ते 7 कोटी लोक मराठा आहेत हे सरकारनं लक्षात ठेव तर आहेत ना का कोण त्यांचं चांगलं लक्ष? कोणीच नाही शरद पवार नाही ठाकरे नाही शिंदे नाही फडणवीस नाही कोणीच नाही असं आहे का हा यायला काय ना फक्त पोळ्या भाजून घ्यायच्यात आपल्या असं आहे का हा काय शरद पवार काय म्हणले हा 75% आरक्षण वाढवा शक्य आहे का नाही. आतमधून द्या ना आतमधून द्या ना जनवतासाठी द्या नका देऊ आम्ही तर आहेतच आमचा आदेश येईन जरांगे पाटलाचा हा नंतर इलेक्शन होईल त्यावेळेस कळल असं आहे का हा विषय काय इथले नाही. स्थानिक आमदार येतात का निवडून ते सांगू शकत नाही मी जर मी कोणाचा माणूस आहे जरांगे पाटलाचा जरांगे पाटील म्हणतील त्याला आम्ही मतदान करू ओके बोलता सर काय नाव सर आपलं माझं नाव परवेश पटेल आहे सर. काय वाटतं इथले स्थानिक आमदार आहेत राजूभाई वगैरे त्याची 5 वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांनी कामं केली का नाही सर मी एक मुस्लिम समुदाय आहे. मला असं वाटते की जोळा बाजार नगरीत आता रनिंगचे जे आमदार आहे राजूभाई नवगरे ते आमदार तर आहे भरपूर आमच्या समाजाचे भरपूर काही काम आहे जे आतापर्यंत झालेले नाही. ह्याच आमदारांना नाही आतापर्यंत जिथे बी आमदार आले त्या आमदाराने आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त आमचा वोट घेतलेला आहे. आता बी जे स्कीम चालू आहे ही स्कीम ते स्कीम आहे फक्त इलेक्शन पुरते चालू आहे. आतापर्यंत आमचे काही काम झाले नाही. आमचं तुम्ही ईदगाह बघा आमचं कब्रस्तान बघा आणि भरपूर काही आहे पण आतापर्यंत आम्हाला काही कोणत्याही स्कीमचा फायदा भेटला नाही. फक्त हे इलेक्शन पुरतं आमच्याजवळ येतात आमचे वोट घेतात बाकी दुसरं आमच्या समाजासाठी काही करत नाही. आणि जोळा बाजारात नाही वसमत विधानसभामध्ये भरपूर मुस्लिम समुदायाचे वोट भरपूर आहे. फक्त वोट पुरता इलेक्शन पुरता हे लोक काम करतात बाकी काय करत नाही. तुम्ही गेले काय तुमच्या कामं त्यांच्याकडे भरपूर मी गेलो नाही सर. मी एज्युकेटेड लोक आहे. मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी आतापर्यंत बघतो यांचे काही कार्यकर्ते नेमलेले आहे की फक्त त्या कार्यकर्त्यापुरतं ते बोलतात आणि येतात बाकी काही येत नाही. आणि आमदार जर ग्रामीण लेवलला जर आमच्या जोळा बाजारचा विकास बघितला असेल तुम्ही स्वतः बघू शकता काय विकास आहे. काय वाटतं लाडक्या बहिणीवर काय मत आहे आपलं कसं आहे काय सर लाडके बहिणीचं कसं आहे की आता सगळ्याला 1,500 रुपये महिन्याला भेटत आहे सगळ्याला आनंद वाटत आहे पण काही गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. जसं किराणा सामान तुम्ही बघा आता किती महाग झालेला आहे. तुम्ही लाईट बिल बघा 100 रुपयांनी महाग झालेलं आहे. मग किराणा सामान बघा प्रत्येक वस्तूवर तुमचं महाग झालेलं आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून लोकांना फक्त 1,500 रुपये महिन्याला भेटत आहे पण ते आता आनंद वाटत आहे पण बाकीच्या सर्व काही गोष्टी महाग झालेल्या आहेत. कसं आहे का कोण वाटतं कोण आहे दुसरं का स्ट्रॉंग
स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स माहित नाही सर, पण आता इतकी गोष्ट आहे की आता भरपूर आमच्या समाजाबद्दल, मुस्लिम समाजाबद्दल काही मुस्लिम समाज कोणाच्या मागे उभा राहणार? मुस्लिम समाजासाठी जे करेल ते आम्ही त्याच्या सभा मागे. मुस्लिम समाजासाठी जे झटल ते त्यांना काम करणार आहे. आतापर्यंत असं काय झटलेलं कोणीच नाही. मात्र आता जे आम्ही समजेजण एक होऊन, म्हणजे आता नबीच्या शानमध्ये गुस्ताखी व्हायली, आता पुन्हा ते पादेश्वर महाराज ते काय रामगिरी महाराजची सभा लावायले, हे फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून काहीतरी हे करणार असं त्यांचं वाटत आहे. तर जे समजा समाजाला घेऊन जे काम करल आम्ही त्यांच्यासोबत राहू. का स्थानिक विषय सांगा, स्थानिक आमदार तुमच्या मतदारसंघात कामं केली का नाही? जवळा बाजारमध्ये तर सर 5 वर्षामध्ये जास्ती काय इकडं लक्षच दिलं नाही. जे बी होतं आता एक इकडं समजा जेवढे ते फिरले ते त्यांच्या कार्यकर्ता सोबतच फिरले. कोणापाशी काय केलं काय नाही हे एवढं काय असं हे नाही आम्हाला. त्यांचं काय काम तेवढं असं काय जवळा बाजार परिसरमध्ये तेवढं काही स्ट्रॉंग नाही. असं आहे का? मग लाडक्या बहिणी तर काय मत आहे आपलं? लाडक्या बहिणी चांगलं आहे. ते सरकार जे करायली ते आपलाच पैसा लुटायली आणि आपल्यालाच वाटायली. याच्यानंतर जे बी कोणी आमदार होईल, आमचे जे प्रश्न आम्ही त्यांना, जे आमच्या प्रश्नाला समजा साथ दिलं त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे. आम्ही समजायला त्यांना म्हणणार आहे. काय नाही येत आपल्याला? काय नाही मतीन पठाण बोल की, बोलता येत नाही तुला? येतं का नाही बोलता? येते ना. चांगलं बोलायला राह तू. बोल ना, काय नाव तुझं? मतीन पठाण. काय वाटते स्थानिक आमदार राजूभाईने कामं केली का नाही? जवळा बाजार परिसरामध्ये त्यांच्या सरासरीत काही कामं नाही. आम्ही बघितले खूप, म्हणजे येतात ते कार्यकर्त्या सोबत फिरतात, इकडे जनरल लोकांसोबत काय गाठी भेटी नाही त्यांची. निवडून सांगू शकत नाही सर. आम्ही तर नाही टाकणार. नाही, ते आमचे काय प्रश्न आहे 2015-16 पासून ग्रामीण भागामध्ये अल्पसंख्याकला घरकुल भेटले नाही. हे 2019 पासून सत्तामध्ये आहे. मात्र आतापर्यंत मुस्लिम समाजाला ग्रामीण भागामध्ये घरकुल आतापर्यंत भेटलं नाही. हे असे काय प्रश्न आहे जे आमचे सुटले नाही आतापर्यंत. बोलता का सर? काय बोला ना. काय नाव सर आपलं? फयाज पठाण. काय वाटतंय इथे स्थानिक आमदार राजूभाई काम केले मतदारसंघात? काम कुठे केले हो? कुठं कामं केले? हे रोड रस्ते पहा की आता कसे होते, कसे झाले. पहिले कसे होते, आता खोदून सगळी पाईपलाईन टाकली त्याच्यामध्ये. चांगले रस्त्याचा खराबा केला. एवढाला पाणी व्हायला टोंगळ्या एवढाला. कुठून जावा माणसानं? वयोवृद्ध माणसानं आम्हाला याच्यामध्ये काखामध्ये न्यावं लागायले. हा, कामं झाली नाहीत. असं आहे का? काय वाटतं मग यावेळेस काय राजूभाई आहेत का चान्सेस नाही. कोण आहे दुसरं स्ट्रॉंग आता जेव्हा होईल तेव्हा कळत. आतापर्यंत राजूभाईने एवढे राशन कार्ड वाटले, एकालाही काय RC नंबर नाही, त्यांना धान्य भेटत नाही. ते वाटल्या म्हणून काय कोठा कमी झाला आणि ज्यांना राशन भेटत होतं तर ते आहे तर आता त्यांचं बी बंद झालं. त्यांना बी शेतकरी मध्ये टाकलं आता. रस्ते बरोबर नाही ना. रस्ते नालिया देखो, इधर जाओ ना, इधर आगे जाओ, वहाँ पे बैल बाजार में. ऐसा है क्या? हाँ, रास्ते किस्ते समझ में आते तुम्हारे भी. नालिया गिलिया वो समस्या है, दूसरा क्या है? आप ही ले वो देखो ना. मी भैयाचा कार्यकर्ता नाही, परंतु मी एक स्पष्ट वक्ता आहे. राजू भैया एवढं काम करणारा दुसरा एकही माणूस नाही. परंतु राजू भैयाचे काम या आरक्षणामध्ये सगळं सफाया झाला. आरक्षणामुळं मराठा समाज, ग्रामीणचा मराठा समाज पूर्ण बिघडलेला असल्यामुळं पूर्ण BJPच्या विरोधात आहे. मुस्लिम समाज, मराठा समाज हे एका साईडला जेव्हा जाते तेव्हा निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. लाडकी बहीण काय ना, आम्हाला फक्त जरांगे पाटील पाहिजे. जरांगे पाटलांना उमेदवार दिला तर आम्ही स्वतः उभं राहू. असं आहे का? आम्ही जरांगे पाटलाची माणसं. असं आहे का? मग तुम्हाला उभा टाकत आमदार केला नाही राहायचं. पाटलांनी तिकीट दिल्यावर आपल्याला नाही राहायचं का? आपल्याला गाडी स्टेअरिंग धरायची. समाजासाठी तुम्हाला करावं लागेल की पहिले काय करायचं? आम्ही समाजाला आम्ही फ्री मध्ये नेऊ. आमच्या समाजाला बस सगळ्या माणसाला. काय वाटतं लोकसभेला मराठा उभीच झाला, विधानसभेला होणार का? होणार. असं आहे का? मराठा आरक्षण पाहिजे फक्त, बाकी काय नाही. असं आहे का? काय नाव आपलं? सज्जन आहेर. काय वाटतंय कामं केली का? भरपूर कामं केली. भरपूर पाण्याचा प्रश्न असन, वीज पुरवठ्याचा प्रश्न असन, भरपूर कामं झालेत.